Hello friends, today in this video lecture we will study the difference between because and because of. As you know, these two words are different. Because is a conjunction and because of is a preposition. मित्रांनो, because आणि because of हे जरी सारखे वाटत असले तरी त्यांचा वाक्यातील उपयोग हा वेगवेगळा आहे, त्यामध्ये डिफरन्स आहे. तर because हे कंजंक्शन आहे तर because of हे प्रिपोजिशन आहे. कंजंक्शन म्हणजे काय? तर कंजंक्शन म्हणजे असा एक शब्द की जो दोन वाक्य किंवा दोन शब्दांना जोडत असतो, त्याला आपण कंजंक्शन असं म्हणतो. आणि प्रिपोजिशन आहे तर त्या प्रिपोजिशनचा वापर हा नामाच्या पूर्वी केला जातो. तर बिकॉज ऑफ हे कंपाऊंड प्रिपोजिशन आहे, म्हणजे दोन शब्दापासून ते तयार झालेलं आहे. बिकॉज आणि बिकॉज ऑफ these two are used to introduce reason or reasons of something. म्हणजे दोन्हींचा उपयोग हा कारण दाखवण्यासाठी जरी केला जात असला तरी वाक्यरचनेच्या दृष्टीने दोन्हींचा भिन्न भिन्न उपयोग आहे. दोन्हींचा वाक्यातला उपयोग किंवा वाक्यातलं जे कार्य आहे तर ते वेगवेगळं आहे. तर बिकॉज आणि बिकॉज ऑफ ह्यांचं जे स्ट्रक्चर आहे तर ते स्ट्रक्चर कसं असते ते पाहूया. तर बिकॉजचा जर तुम्ही विचार केला तर बिकॉज नंतर आपल्याला सब्जेक्ट प्लस व्हर्ब घ्यावा लागतो. जिथे जिथे बिकॉज आलेला असेल तर त्याच्यानंतर सब्जेक्ट आणि व्हर्ब असतो. तर या उलट बिकॉज ऑफचं स्ट्रक्चर जर तुम्ही पाहिलं तर त्यानंतर नाउन किंवा नाउन फ्रेज असतो. नाउन किंवा नाउन फ्रेज म्हणजे नाउन तरी असेल किंवा नाउन फ्रेज तरी असेल. तर हा या दोन्ही मधला फरक आहे की दोन्हीचा उपयोग कारण दाखवण्यासाठी केला जातो, पण वाक्यरचनेच्या दृष्टीने बिकॉज हे कंजंक्शन आहे आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट वर्ब आणि बिकॉज ऑफ नंतर नाउन किंवा नाउन फ्रेज. म्हणजे बिकॉज ऑफचा उपयोग हा नाउन और नाउन फ्रेज मॉडिफाय करण्यासाठी केला जातो आणि बिकॉजचा उपयोग हा एखादा क्लॉज मॉडिफाय करण्यासाठी किंवा क्लॉज बद्दलची अधिक माहिती देण्यासाठी ते वाक्यामध्ये वापरले जातात. आता आपण त्याची जर एक्झाम्पल्स पाहिले, आपण ह्या दोन्ही शब्दांचे एक एक एक्झाम्पल पाहूया तर आपण या दोन्ही मधला आपल्याला वापराचा फरक लक्षात येईल. पहा, वी वेंट टू हॉटेल बिकॉज वी वेअर हंग्री. इथे बिकॉज आलेला आहे आणि एक लक्षात असू द्या, बिकॉजचा वापर हा वाक्याच्या सुरुवातीलाही येऊ शकतो किंवा तो मध्येही येऊ शकतो. म्हणजे हा जो पुढचा क्लॉज आणि बिकॉज हा वाक्याच्या सुरुवातीला येऊ शकतो आणि अगोदरचा क्लॉज हा नंतरही येऊ शकतो. त्याने वाक्याच्या अर्थामध्ये मिनिंग मध्ये काहीही फरक पडत नाही. तर वी वेंट टू हॉटेल बिकॉज वी वेअर हंग्री. आम्ही हॉटेलला गेलो कारण आम्ही भुकेले होतो. तर या ठिकाणी आता आपण पाहिलं बिकॉज, बिकॉज नंतर वी हा सब्जेक्ट आहे, त्यानंतर वेअर हा वर्ब आहे. म्हणजेच बिकॉज नंतर सब्जेक्ट आणि वर्ब येतो, हे नेहमी लक्षात असू द्या. तर त्यानंतर आता बिकॉज ऑफचं एक एक्झाम्पल पाहूया. दे वेअर लेट बिकॉज ऑफ ट्रॅफिक जॅम. तर इथे बघा, बिकॉज ऑफ हे प्रिपोजिशन वापरलेलं आहे आणि ट्रॅफिक जॅम या नाउनच्या अगोदर आपण ते वापरलेलं आहे. तर ट्रॅफिक जॅम हे मॉडिफाय करण्यासाठी, या ट्रॅफिक जॅम बद्दलची माहिती सांगण्यासाठी बिकॉज ऑफचा उपयोग केलेला आहे. तर दोन्ही मधला हा डिफरन्स आहे. बिकॉज हे कंजंक्शन आहे तर बिकॉज ऑफ हे प्रिपोजिशन आहे. तर ह्याप्रमाणे आपण हा उपयोग नेहमी लक्षात ठेवायचा आहे. तर हेच आपण आणखी एका एक्झाम्पलने आणखी स्पष्ट करू शकतो. दोन्हीसाठी एकच आपण एक्झाम्पल वापरूया. तर ते याप्रमाणे, वी कॅन्सल्ड द ट्रिप बिकॉज इट वॉज रेनिंग. हे एक एक्झाम्पल पहा. वी कॅन्सल द ट्रिप, आम्ही ट्रिप कॅन्सल केली कारण पाऊस पडत होता. तर या ठिकाणी बिकॉज नंतर इट हा सब्जेक्ट आहे आणि वॉज रेनिंग हा
व्हर्ब आहे, म्हणजे या क्लॉजला मॉडिफाय करण्यासाठी बिकॉज वापरलेला आहे. आता हेच वाक्य आपण जर बिकॉज ऑफ घेऊन जर लिहिलं तर ते कसं होईल बघा. वी कॅन्सल्ड द ट्रिप बिकॉज ऑफ द रेन. बघा, बिकॉज ऑफ नंतर नाउन आलेला आहे द रेन. तर हा दोन्ही मधला फरक आहे, दोन्हीच्या उपयोगामधला फरक आहे की बिकॉज नंतर हा संपूर्ण क्लॉज असतो आणि हे बिकॉज हे काय आहे, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणजे काय की ज्याचा उपयोग हा दोन क्लॉज जोडण्यासाठी, म्हणजे एक मेन क्लॉज आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज जोडण्यासाठी केला जातो, त्याला सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणतात. आता या वाक्यामध्ये दोन क्लॉज आहेत. पहिला क्लॉज आहे वी कॅन्सल द ट्रिप आणि इट वॉज रेनिंग, बिकॉज इट वॉज रेनिंग. तर यातला हा जो वी कॅन्सल द ट्रिप आहे तर तो आहे मेन क्लॉज, कारण तो अर्थासाठी पुढच्या क्लॉजवर डिपेंड नाही, त्याला इंडिपेंडंट क्लॉज असंही म्हणतात. आणि बिकॉज इट वॉज रेनिंग हा जो क्लॉज आहे तर तो अर्थासाठी या अगोदरच्या क्लॉजवर म्हणजे मेन क्लॉजवर डिपेंड आहे, म्हणून याला डिपेंडंट क्लॉज किंवा सबऑर्डिनेटिंग क्लॉज असंही म्हणतात. आणि बिकॉजनं काय केले, हे दोन क्लॉज जोडण्याचं काम केले, म्हणून बिकॉज जे आहे तर ते सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे आणि त्याचा उपयोग हा दोन क्लॉज जोडण्यासाठी केला जातो. तर बिकॉज ऑफ हे जे आहे तर ते प्रिपोजिशन आहे, दोन शब्दांपासून तयार झालेलं, बिकॉज आणि ऑफ पासून तयार झालेलं कंपाऊंड प्रिपोजिशन आहे की त्याचा उपयोग हा नामापूर्वी किंवा नाउन फ्रेज पूर्वी केला जातो. तर हा फरक निश्चितच तुमच्या लक्षात आलेला असेल. मित्रांनो, आता आपण याचे काही एक्झाम्पल पाहूया की कोणत्या शब्दाचा उपयोग रिकाम्या जागेमध्ये करायचा. तर ते आता काही एक्झाम्पल पाहूया, ते याप्रमाणे. आता आपण हे 6 एक्झाम्पल आहेत, तर या 6 एक्झाम्पल मध्ये काही रिकाम्या जागा दिल्या आहेत, तर त्या रिकाम्या जागेमध्ये बिकॉज येईल का बिकॉज ऑफ हे आपल्याला पाहायचं आहे. आता बघा, पहिलं वाक्य, ही वॉज ऍबसेंट डॅश ही वॉज सिक. एक लक्षात असू द्या की बिकॉज नंतर एस व्ही येतं. मग आता पहा, ही वॉज, ही एस आहे, वॉज व्ही आहे, म्हणून इथं काय ना बिकॉज. त्यानंतर नेक्स्ट, आय वॉज लेट डॅश द ट्रॅफिक जॅम. तर ट्रॅफिक जॅम हे नाउन आलेलं आहे आणि नाउन किंवा नाउन फ्रेजच्या पूर्वी काय वापरायचंय, बिकॉज ऑफ. म्हणून या रिकाम्या जागेमध्ये बिकॉज ऑफ. त्यानंतर दे टूक अ टॅक्सी डॅश डॅश द डिस्टन्स. आता इथं सुद्धा द डिस्टन्स हे नाउन आलेलं आहे आणि नाउनच्या अगोदर आपल्याला काय घ्यायचंय, बिकॉज ऑफ. नेक्स्ट, शी वॉज हंग्री डॅश डॅश शी हॅडंट इटन ऑल डे. आता या वाक्यामध्ये अगोदर जसं होतं नाउन तर तसं नाउन नाही. पुढे बघा, शी हॅडंट इटन ऑल डे, एक क्लॉज आलेला आहे आणि क्लॉजची सुरुवात एस व्ही अशी झालेली आहे आणि एस व्ही कशाला फॉलो करता, तर ते बिकॉजला, म्हणून या ठिकाणी बिकॉज. त्यानंतर नेक्स्ट, ही कांट वॉक डॅश हिज सिकनेस. नाउन फ्रेज आहे आणि म्हणून मग त्याच्या जागी आपल्याला त्याच्या पूर्वी काय घ्यायचंय, बिकॉज ऑफ. आणि आता शेवटचं वाक्य पहा, शी डिडंट कॉल मी डॅश शी वॉज बिझी. तर इथं सुद्धा शी हा सब्जेक्ट आहे, व्हर्ब आहे आणि एस व्ही हे कधी येत असतं, कशाला फॉलो करतो तर बिकॉजला, म्हणून या रिकाम्या जागेमध्ये काय येईल, बिकॉज. तर मित्रांनो, ह्याप्रमाणे बिकॉज आणि बिकॉज ऑफ या दोन शब्दामध्ये फरक आहे. तो फरक निश्चितच तुमच्या लक्षात आलेला असेल. आणि हा भाग जे विद्यार्थी कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत आहेत किंवा दोज हु आर इंटरेस्टेड इन स्पोकन इंग्लिश, दे मस्ट नो दीज थिंग्स. So I hope you must have understood today's topic. We will meet in the next video with another topic. Thank you. Keep learning, keep growing.